श्री स्वामी समर्थ। उद्या अमावस्या आहे। इतर वेळेस सुद्धा आपण अमावस्येचे बरेच व्हिडिओ टाकत असतो, पण त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये वेगवेगळे उपाय सांगत असतो की काय करायचं आहे। मिठाच्या पाण्याने स्वच्छ घर पुसून घ्यायचं, घर स्वच्छ करायचं, लक्ष्मीची पूजा करायची। पण उद्याची अमावस्या ही खास आहे। श्रावण महिन्याच्या अगोदरची अमावस्या आहे, आषाढ अमावस्या आहे। या दिवशी दीप प्रज्वलन केलं जातं। म्हणजेच आपल्या घरात जेवढे दिवे आहेत, मग ते आडगळीतले असू दे, म्हणजे जे आपण इतर वेळेस काढतो फक्त पूजेसाठी वगैरे, सत्यनारायण वगैरे असल्यावर, किंवा समया असतात आपल्या घरात ठेवलेल्या, तर जे काही आपल्या घरात दिवे आहेत ते दिवे काढून सगळे स्वच्छ करायचे आणि उद्या सकाळी त्याची पूजा करायची 12च्या आत। आपण नेहमी देवांची जशी पूजा करतो, देवांना जसं फुलं वगैरे वाहतो, तसंच स्वच्छ दिवे धुवून त्यांना हळद कुंकू वाहून, गंध लावून आणि त्यांना फुलं व्हायचे आणि गोडाचा काहीतरी नैवेद्य करायचा आहे। कशासाठी करायचं आहे तर असं म्हणतात यामुळे पितृसुद्धा शांत होतात। अमावस्येला कुठलीही पूजा केली तर आपली पितृ जे असतात ते शांत होतात। आणि त्याचबरोबर दुसरं म्हणजे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा अमावस्या पूजा ही चांगली असते। त्याच्यानंतर उद्या दिव्यांची पूजा। दिवे म्हणजे काय तर अंधाराकडून उजेडाकडे, म्हणजे अंधकार नष्ट करून आपल्या घरात प्रकाश पडावा यासाठी ही पूजा आहे। तर आपल्या आयुष्यातील अंधकार नष्ट करायचा असेल तर सगळ्यांनी नक्की दिव्याची पूजा करा। आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारा, मी तुमचं उत्तर नक्की देईन। पण हीच पूजा तुम्ही संध्याकाळी सुद्धा तुम्ही दिवे लावू शकता। आपल्या दारामध्ये दोन्ही साईडला, म्हणजे आपला जो उंबरठा असतो त्याच्या आतल्या किंवा बाहेरच्या साईडला तुम्ही कापूर ठेवू शकता आणि तो जाळा संध्याकाळच्या वेळेस 6:30 ते 7च्या दरम्यान, जेणेकरून आपल्या घरात जी निगेटिव्हिटी आहे ती दूर होईल। शक्यतो कापूर भीमसेन असेल तर आणखीन चांगलं आहे, म्हणजे निगेटिव्हिटी दूर होईल आणि घरात सकारात्मकता राहील। तर कसे वाटतात आपले छोटे छोटे उपाय हे कमेंट बॉक्समध्ये टाकत चला, म्हणजे मी अजून नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करेन। धन्यवाद।